भेटलं तर आपण त्याला शेक हँड करतो, म्हणजेच हात मिळवणे करतो. मग आपण ते कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये, ऑफिसमध्ये या कुठे पण आपला कुठला जवळचा कोण व्यक्ती भेटला तर आपण त्याला शेक हँड करतो, बरोबर? काय की ती आपली जवळची व्यक्ती, आपण त्याची हात मिळवणी करतो, शेक हँड करतो. आपण निघताना पण त्याला शेक हँड करून चल बाय, नंतर भेटू, आपण असं करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, ही शेक हँड करण्याची पद्धत खरी कुठून सुरू झाली? मी तुम्हाला सांगते. 2500 वर्षापूर्वी ग्रीसमध्ये ह्याची सुरुवात झाली. पण आपण शेक हँड करतो कारण की तो आपला मित्र आहे, परिवार, कोणतरी जवळचा व्यक्ती आहे म्हणून. तर ग्रीसमध्ये शेक हँड करणं म्हणजे की समोरचा जो व्यक्ती आहे तो आपला दुश्मन तर नाही आहे ना, ह्याच्यासाठी केली जाते. म्हणजे समजा समोरच्या व्यक्तीने आपल्याशी हात मिळवणी केली, त्याने आपल्याला शेक हँड केलं, म्हणजे त्याच्या हातात काही असं शस्त्र वगैरे नाही आहे आणि आपल्याला त्याच्यापासून काही धोका नाही आहे, तर आपण फ्री आहोत. ह्याच्यासाठी ग्रीसमध्ये शेक हँड करायची पद्धत सुरू झाली होती, समजलं? आणि आपण शेक हँड काय करतो आहे की आपले मित्र आहे म्हणून. का ग्रीसमध्ये ह्याचा मित्र परिवार म्हणून नाही, की समोरचा शत्रू आहे की नाही हे पडताळण्यासाठी शेक हँडची सुरुवात ग्रीसमध्ये सुरू झाली होती, बरोबर? तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.